झी 24 तास एक पाऊल पुढे। सरकारी जागेवर अनधिकृतपणे वसलेलं सहारा आणि मनीष मार्केट पुन्हा मुंबई महापालिकेच्या नाकावर टिच्चून दिमाखात सुरू आहेत। इथे लागलेल्या भयानक आगीनंतर देखील महापालिकेने ही जागा ताब्यात घेणार असल्याचं जाहीर केलं होतं। मात्र महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्व नियम धाव्यावर बसवले आहेत। इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ही दुकानं त्याच सहारा कॉम्प्लेक्स मधील आहेत, जे सप्टेंबर 2012च्या आगीत जळून खाक झालं होतं। या घटनेला अजून वर्षही उलटलं नाही, तर मनीष मार्केटची ही चमकधमक पुन्हा सुरू झाली आहे। आगीच्या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेनं या दुकानांना अवैध ठरवलं होतं। इतकंच नाही तर लवकरच ही जागा आपल्या ताब्यात घेण्याचंही जाहीर केलं होतं। मात्र वर्षभरातच इथली दुकानं पुन्हा नव्यानं सुरू झालीत आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीही त्यांच्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलंय। सहारा आणि मनीष मार्केटवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा वरदहस्त असल्याचं बोललं जात आहे। म्हणूनच महानगरपालिका यावर कारवाई करायला कसरते अशी चर्चा आहे। इतकंच नाही तर महापालिकेचे अधिकारी आणि अंडरवर्ल्ड यांचे परस्परांशी हितसंबंध असल्याचा आरोप खुद्द गोरा खैरनार यांनी केलाय। सहारा में भी बहुत सारे बैड एलिमेंट है, दाऊद के लोग वगैरह जो उनके संबंध है। कार्रवाई तो छोड़ दीजिए, लेकिन जब जल गई तो ये हमारे महापालिका और इन लोगों का कर्तव्य था कि कम से कम ऐसी जगह पर वापस न आए। लेकिन लगता है कि दबाव और पैसे के आगे सब झुक गए। सरकारी जागेवर अनधिकृतपणे उभ्या असलेल्या सहारा कॉम्प्लेक्सचं प्रकरण 2003 मध्येच उघड झालं होतं। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती। या प्रकरणात महानगरपालिकेच्या 12 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं। मात्र महानगरपालिकेला या सर्व घटनांचा विसर पडलाय असंच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।